नमस्कार. एशियन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज 1 ऑगस्ट 2026 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती संपूर्ण देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये साजरी होत आहे. या निमित्ताने आज वडोणी शहरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्या अण्णाभाऊ साठेंनी अनेक कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, विविध साहित्य लिहून संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. 27 भाषामध्ये साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे. आपल्याला माहीत असेल, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले होते. मात्र आज जगभरातल्या विद्यापीठामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचायला मिळत आहे. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तवी शेषेच्या मस्तकावर तरलेली नसून दलित कष्टकरी श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असे डॉक्टर अण्णाभाऊ साठे सांगतात. जग बदल घालून निघाव, सांगून गेले मदतीराव. या म्हणीप्रमाणे बाबासाहेबांची चळवळ पुढे अण्णाभाऊ साठेंनी अविरतपणे सुरू ठेवली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज वडोणी शहरामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला उपस्थिती लावून अभिवादन केले. तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा फक्त एशियन न्यूज. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आज वडोणी शहरामध्ये मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. त्या अनुषंगानं आज या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आताच झेंडावंदन झालेलं आहे. आपण बघू शकता. वंदन होत असताना बरेच या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आणि या ठिकाणी झेंडावंदन झालेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा.